संसाराचा गाडा ओढण्यास श्री गोविंद मोहिते यांना चांगलीच कसरत करावी लागत होती. ते अक्कलकोट येथे आले आणि स्वामींना प्रार्थना केली. तेव्हा स्वामींनी अरे तुमचे शेतात विहीर खोदावी आणि त्यात ऊस हळद लावावी. त्यानंतर श्री गोविंदराव बोलले, स्वामी भरपूर विहिरी खोदल्या परंतु पाणीच लागत नाही. त्यानंतर समर्थ असले आणि बोलले, औदुंबर पिंपरी पिंपळ यांच्या मध्यभागी खोदावे म्हणजे पाणी लागेल. स्वामींची अशी आज्ञा होताच श्री गोविंदराव खुश झाले आणि आज्ञेप्रमाणे तेथे विहीर खोदली परंतु पाणी लागले नाही. गोविंदराव निराश झाले आणि पुन्हा अक्कलकोट येथे आले आणि प्रार्थना केली. स्वामी बोलले, अरे त्या काळ्या हत्तीचे डोके फोडल्यावर धोधो पाणी वाहील. गोविंदराव गोंधळले. तेव्हा श्रीपाद बोलले, औदुंबरा शेजारी हत्तीसारखा दगड आहे, तो फोडल्यावर पाणी लागेल असे स्वामींना बोलायचे आहे. स्वामींची ही आज्ञा होताच तेथे असलेला दगड फोडून खोदताच चमत्कार झाला. हत्तीच्या सोंडेतून जसा पाण्याचा फवारा उडावा तसे धोधो पाणी लागले. पुढे श्री गोविंदराव हे शेतात प्रचंड मेहनत करू लागले आणि स्वामी कृपेने शेतात सुद्धा पुष्कळ धनधान्य पिकू लागले आणि त्यास जी प्रपंचाची काळजी होती ती पूर्णपणे मिटून गेली. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की प्रामाणिक कष्ट करणाऱ्या सेवेकऱ्याची प्रपंचाची जबाबदारी स्वामी घेतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.